देव, दानव आणि मानव. लेखक संजय सोनवणी. भाग 47. सहस्त्रार्जुनाचा वध. नर्मदा नदीच्या उगमाजवळ असलेल्या महाकालेश्वर मंदिराच्या समोर असलेल्या उंच पाषाणावर भद्रराम आपल्या तपस्येत लीन झाला होता. आता जवळपास वर्ष होत आलं होतं आश्रम सोडून. नर्मदा परिक्रमा करायला येणाऱ्या साधूंसोबत तो इथवर आला होता. का कोणास ठाऊक, पित्यानं जेव्हा मातेची हत्या करायचा आदेश दिला तेव्हाच त्याचं मन मानवी नात्यांवरून उडालं होतं. एवढी वर्ष जिच्या सहवासात घालवली, तिच्या मनात इतरांचा शृंगार पाहून असूया निर्माण झाली म्हणून सरळ तिला मारून टाकायची आज्ञा, आणि तीही आपल्याच पुत्रांना. आपल्या पित्याच्या लेखी मानवी जीवनाचं काही मोल तरी आहे की नाही? काय चूक होती मातेची? एका तापट शीघ्रकोपी माणसासोबत संसार करताना तिच्या भावनांचा काय चुराडा झाला असेल याची कल्पना तो आता करू शकत होता. अशा स्थितीत इतर मुक्त जोडपी पाहिल्यानंतर कोणाच्याही मनात येतील ते विचार तिच्याही डोक्यात आले, आणि केवळ त्यासाठी तिच्या हत्येची आज्ञा. हे खरं होतं की जमदग्नी मुनी पराक्रम आणि तंत्रशास्त्रात फार पुढे होते. हेही खरं होतं की त्यांनी हा आश्रम वसवून शेकडो भृगु परिवारांची व्यवस्था लावली होती. पण केवळ संतापच त्यांचं सारं कर्तृत्व झाकोळून टाकत होता. पित्याच्या आततायी वर्तनामुळे एक प्रकारची उदासीनता त्याच्या मनात जन्मली होती. त्या भरात भद्ररामानं आश्रम त्यागला होता. नर्मदेचा शुभ्र उचलत्या झऱ्यातून होणारा उगम, इथली निबिड पर्वतराजी आणि अपार शांतीचा हेलकावता सागर, समोर पुरातन मंदिर आणि इथून दिसणारं गाभाऱ्यातील विशाल शिवलिंग. साधनेला यापेक्षा उत्कृष्ट जागा कोणती असू शकत होती? पण त्याला हवं काय होतं? खरं तर आपल्याला नेमकं काय हवं हे त्यानंच ठरवलं नव्हतं. निघताना तो मी काही शस्त्र मिळवीन असं म्हणाला होता हे खरं, पण तीही इच्छा नर्मदा तीरावरून चालताना विरून गेली होती. मला फक्त शांती हवी आहे. त्याचं मन याच विचारानं भारलेलं होतं. तेवढ्यात त्याच्या कानावर पदचाप आला. त्यानं डोळे उघडून पाहिलं. या अरण्यात राहणारे 4-5 आदिवासी भिल्ल झाडीतून वाट काढत येत होते. ते खूपदा त्याला फळं कंदमुळं द्यायला येत. भद्रराम कोणीतरी मोठा योगी आहे असं त्यांना वाटे. त्या श्रद्धेपोटी शिवदर्शनास येताना ते त्याच्यासाठी काही बाही आणत असत. भद्ररामानं त्यांच्या Sample complete. Ready to continue?